सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, थँक्यू व्हेरी मच. आणि आज ओके, जस्ट चॅट बंद करा आवाज. ओके. सो मित्रांनो, आजचा जो कोट आहे चांगला कोट आहे हा. चिंता हा एक बोलतात ना की तुम्ही बुकमध्ये वाचला असणार की चिंता आणि चितामध्ये फक्त एक डॉटचा फरक आहे. लक्षात आलंय? सो काळजी केल्याने उद्याच्या अडचणी कमी होत नाही, पण आजची ताकद नक्कीच कमी होते. उद्याची जास्त चिंता करून काही उपयोग नाहीये, कारण चिंता उद्याच्या प्रॉब्लेम कमी करत नाही, पण तुमची आजची ताकद, आजची स्ट्रेंथ, आजचा कॉन्फिडन्स, आजची मनाची शांती, तुमची डिसिजन मेकिंग पॉवर आणि पॉझिटिव्ह एनर्जी मात्र कमी करते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, एका गोष्टीने किती तुमचे सैनिक मरतायत ते त्याला कनेक्ट होत आहेत. एक गोष्टीने तुमच्याकडे किती जे आहेत, जे सैनिक आहेत, सैनिक कोण कोण आहे? तुमचा कॉन्फिडन्स आहे, तुमची स्ट्रेंथ. स्ट्रेंथ केव्हा येते? जेव्हा तुम्ही एवढी जमवलेली असते. तुमची डिसिजन मेकिंग पॉवर, आणि डिसिजन मेकिंग पॉवर ही तुमचे फायनान्शियली प्रॉब्लेमसाठी खूप मॅटर करतात. तुमची पॉझिटिव्ह एनर्जी, म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये त्यापेक्षा सतत विचार करत बसलो, जे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये त्याबद्दल आपण जर सतत विचार करत बसलो, तर जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे तेही आपण गमावून बसू आणि आजचं आयुष्य प्रॉपरली जगू शकत नाही. जे आपल्या हातात नाही त्यावर स्ट्रेस घेण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्यावर काम करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. भविष्याच्या पैशांची चिंता किंवा उद्याच्या खर्चांची सतत चिंता करत राहिलात तर तुमची फायनान्शियल प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होणार नाही. आपला माइंड काय करतो की बाबा मी विचार केला, मी चिंता केली, आपल्या डोक्याला आपल्याला वाटतं की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. नो. पण ते आपल्या प्रॉब्लेमला त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, पण त्या ओव्हर थिंकिंगमुळे तुम्ही प्रॉपरली डिसिजन घेता येत नाही. तुम्ही योग्य डिसिजन घेता येत नाही. तुम्हाला भीती वाढत जाते, फिअर वाढतो, अपॉर्च्युनिटी दिसत नाही आणि हातातून निघून जातात. ऍक्शन घेण्याची हिंमत होत नाही, कॉन्फिडन्स कमी होतो, प्रोग्रेस थांबवतो. सो एका गोष्टीने तुमच्या आधी चांगले मित्र, जसे की तुमचा कॉन्फिडन्स, मनाची शांती, डिसिजन मेकिंग पॉवर, पॉझिटिव्ह एनर्जी, हे तुमचं काय होतं? कमी होतं. आणि दुसऱ्या बाजूला तुमचे दुश्मन वाढतात. तुमचं डिसिजन मेकिंग घेता येत नाही तुम्हाला, तुमची भीती वाढते, अपॉर्च्युनिटी तुम्हाला दिसत नाही, आलेली अपॉर्च्युनिटी दिसत नाही लोकांना, ऍक्शन घेण्याची हिंमत वाढत नाहीये, प्रोग्रेस थांबतो. मित्रांनो, श्रीमंत बनणारे लोक फिअर मध्ये जगत नाही, प्रॉब्लेमवर रडत बसत नाही. ते फायनान्शियल प्लॅनिंग करून फ्युचर सिक्युअर करतात, सोल्युशन शोधतात, नवीन स्किल शिकतात आणि कन्सिस्टंट ऍक्शन घेत राहतात. लक्षात आलं? जेव्हा आपण नवीन स्किल शिकतो तेव्हा आपल्याला एक होप डेव्हलप होते की बाबा आता ही एक गोष्ट कदाचित माझी लाईफ मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. कारण प्रॉब्लेमवर फोकस केलं तर स्ट्रेस वाढतो, पण सोल्युशनवर फोकस केलं तर प्रोग्रेस सुरू होतो तुमचा. जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये चिंता येते तेव्हा नेहमी तुमच्याकडे काय आहे, जसं की तुमच्याकडे ग्रॅटिट्यूड ही पहिली यूज करा. हा ग्रॅटिट्यूड हा तुमच्याकडे एक हत्यार आहे. पटकन तुमच्या हातामध्ये आलं पाहिजे की बाबा माझ्याकडे घर आहे, त्या घराची एवढी व्हॅल्युएशन, माझ्याकडे गोल्ड आहे, माझ्याकडे असेट वाढत चालले, म्युच्युअल फंड वाढतोय, स्टॉक वाढतोय, माझ्याकडे मुलं आहेत, माझ्याकडे हे आहे. सो ह्याच्याने काय होणार? तुमच्याकडे एक बॅकअप होणार. अदरवाईज तुम्ही जर चिंताच्या ह्याच्यामध्ये गेलात, मग तुमची लाईफ तो कंट्रोल करणार. मी आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की काय काय कमी होतो. तुमचा स्ट्रेंथ कमी होतो, कॉन्फिडन्स कमी होतो, तुमची मनाची शांत कमी होते, डिसिजन मेकिंग पॉवर कमी होतो, पॉझिटिव्ह. हे सगळं तुम्ही एक दिवसात जमा नाही करत, ह्याला वेळ लागतो. कारण की तुमचा ऍटमॉस्फिअर, तुमचा एन्व्हायरमेंट तो नाहीये. तुम्ही मुश्किलने त्याला जमा करता, पण त्याच्यानी काय होतं? बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसत नाही, ऍक्शन घेण्याची हिंमत कमी होते. राईट? सो थँक्यू व्हेरी मच. आजचा जो कोट आहे ह्याला मला हेच ऍड ऑन करायचं होतं. रिअली ग्रेट, अँड थँक्यू अक्षय फॉर वंडरफुल कोट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
Yes, thank you, Vallabh sir. More power to you.